हॅलो गाईज, तर आज आम्ही जात आहे फॅमिलीसोबत ओंकारेश्वर. ओंकारेश्वरला आम्ही गेल्याबरोबर सकाळी दर्शनासाठी निघालो. त्याच्यानंतर तिथे 2 रस्ते होते, एक तर तुम्ही बाय बोट जाऊ शकता किंवा पैदल. तर आम्ही प्रिफर केलं की आम्ही पैदल जा. तिथे गेल्यानंतर आम्ही काही फोटोज काढले. तिथे थोडं फोटो सेशन केल्यानंतर महाकालचा टिका लावून घेतला आणि मग समोर दर्शनासाठी आम्ही लाईनमध्ये लागलो. तिथे खूप मोठी लाईन नव्हती कारण की आम्ही मॉर्निंगला गेलो होतो, त्यामुळे खूप कमी अशी रश होती. मंदिर खूप सुंदर आहे, आतमधून सुद्धा खूप सुंदर आहे. तिथे थोडीशी गर्दी होती, पण आम्ही सगळे असल्यामुळे तिथे आम्हाला ती पण नाही जाणवली. आणि आम्ही बाहेर निघाल्याबरोबर माझ्या मावशीची अशी इच्छा होती की आपण तिथे पूजा करावी छोटीशी, म्हणून आम्ही तिथे छोटीशी अशी पूजा करून घेतली. तिथे खूप सारे पंडित असतात, ते काही पैसे घेतात आणि पूजा करून देतात. त्यानंतर आम्ही बोटिंगसाठी निघालो. बोटिंगसाठी तिथे तुम्हाला पर फेरी 100 रुपीज 70 रुपीज लागणार पर पर्सन. ते तुम्हाला बार्गेनिंग करावं लागेल त्यांच्याशी. त्यानंतर आमची फेरी ही स्टार्ट झाली. जेव्हा ही फेरी स्टार्ट होते, खूप अशी सुंदर अशी ही फेरी आहे. मी खूपदा रीलमध्ये बघितली होती आणि मला तिथे जाऊन व्हिडिओ काढायचाच होता की नाही यार, या फेरीमध्ये काढायचा आहे व्हिडिओ. मग मी याला म्हटलं की माझा व्हिडिओ काढून दे. त्या फेरीमध्ये आम्ही थोडासा डान्ससुद्धा केला. आणि फॅमिलीसोबत तुम्हाला जायसाठी एकदम बेस्ट प्लेस आहे. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या बिलकुल समोर एक दुसरं ज्योतिर्लिंग आहे, त्याचं नाव आहे ममलेश्वर ज्योतिर्लिंग. तर आम्ही ओंकारेश्वरचं दर्शन झाल्याबरोबर समोरच्या महादेवाच्या मंदिरात गेलो. तिथे पण आम्हाला कमी रश मिळाली कारण की आम्ही मॉर्निंगला गेलो होतो 6:30 वाजता. तिथे पण तुम्ही खूप छान फोटोज काढू शकता फॅमिलीसोबत. थँक्यू. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल.